नमस्कार. आज आपण शिकणार आहोत वृक्कांबद्दल काही महत्त्वाचे. याचा अर्थ काय? वृक्क म्हणजे किडनी. किडनीजला आपण मराठीमध्ये जनरली वृक्क म्हणतो, मूत्रपिंड सुद्धा म्हणत असतो. तर आजचा आपल्या या लेक्चरमध्ये आपण किडनीबद्दल माहिती घेणार आहोत. आपल्या ज्या किडनीज आहेत, त्यांचं लोकेशन काय आहे ते बघणार आहोत. त्याआधी सगळ्यांनी टिक्कर मराठी सरळ सेवा भरती चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. आपण बघत आहोत सामान्य विज्ञान आणि सामान्य विज्ञानाचे टॉपिक. तर आजचा आपला टॉपिक काय आहे? तर वृक्कांबद्दल काही महत्त्वाचे, किडनीज बद्दल आपण काही महत्त्वाच्या गोष्टी आज इथे बघणार आहोत. ठीक आहे? तर सगळ्यांनी सेशनला लाईक करून घेतलेला आहे. व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करून घ्या आणि शेअर सुद्धा करायचा आहे. तर सुरू करूया आपण आपल्या आजच्या टॉपिकला. बघा, आपल्या शरीरामध्ये वृक्कांची जी जागा आहे, जे लोकेशन आहे ते पहिले आपण जाणून घेऊ. त्याआधी हे बघा, ही जी डायग्राम तुम्हाला दिलेली आपण एकच कन्सिडर करायचं आहे. एका साईडची किडनी किती असतात आपल्याला? 2 असतात. 2 असतात ना? आणि किडनी ज्या आहे त्या दोघं किडनी समान सारख्याच नसतात. ती एक वर तर एक खाली असते. बरोबर? उजव्या साईडला काय असतं आपलं? एक अवयव असल्यामुळे ती थोडीशी खाली झालेली असते. बरोबर? अवयवाची जागा असते, अवयव तिच्यावरती आल्यामुळे ती काय खाली होते. डाव्या बाजूची थोडी वरती असते. ठीक आहे? तर हे तुम्हाला जे दाखवलेलं आहे ही किडनी आहे. एका साईडची जी किडनी आहे ती आपण इथे कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे? तर आधी आपण बघूया वृक्कांची शरीरातील जागा कुठे आहे, म्हणजे लोकेशन कुठे आहे. ठीक आहे? काय सांगितलं बघा, छातीच्या मणक्यातील 12व्या हाडापासून T12 ते कमरेच्या मणक्यातील 3ऱ्या हाडापर्यंत म्हणजे L30. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे T12 काय आहे आणि L3 काय आहे? तर बघा, मणक्याचा आपला जो मणका आहे, ठीक आहे, मणक्यामध्ये जे आपल्या जे पाठीच्या कण्यामध्ये जे हाडे आहेत ना, यालाच त्यांनी इथे सांगितलेलं आहे. ठीक आहे? आता पहिले येतं सर्व्हिकल, त्याच्यानंतर काय येणार आहे, इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे? टी म्हणजे थोरॅसिक. टी म्हणजे काय? थोरॅसिक. ओके? आणि त्याच्यानंतर काय तर ल्युंबर. हे बघा, एल काय आहे? ल्युंबर. लिहून देते म्हणजे लक्षात राहील. ल्युंबर किती ते किती असतं? 1 ते 5 ल्युंबर पर्यंत असतं. थोरॅसिक किती असतात? बघा, टी फॉर काय? थोरॅसिक. ठीक आहे? लक्षात ठेवा, थोरॅसिक काय असतो? 1 ते 13 पर्यंत. तर हे जे आहे ते आपल्या कमरेचा जो कणा आहे, ठीक आहे, आपल्या पाठीचा जो कणा आहे, कमरेची जी साईड आहे, तिथे ते हाडे असतात. मग आपल्याला काय सांगितलं की किडनी कुठून कुठपर्यंत असते. ठीक आहे, किडनी कुठून कुठपर्यंत असेल. आता पाठीचा कणा आहे, तुम्ही स्वतःही इमॅजिन करू शकता, एक पाठीचा कणा आहे, पण किडनी पण त्याच साईडला आहे. मग ती कुठून कुठपर्यंत आहे? जसं आपले रिब्स असतात, म्हणजे आपण ज्याला बरगड्या म्हणतो, छातीचा पिंजरा म्हणतो, तिथे हाडे असतात, 12 असतात. जोड्या किती असतात? त्या 24 असतात. ठीक आहे, जोडींमध्ये असतात ते, म्हणजे किती झाले ते 24. एका साईडला 12, दुसऱ्या साईडला 12. त्याच पद्धतीने काय सांगितलं, वृक्कांची शरीरातील जागा म्हणजे त्यांचं लोकेशन छातीच्या मणक्याच्या 12व्या हाडापासून, म्हणजे थोरॅसिक जे हाड आहे त्या 12व्या हाडापासून T12 ते कमरेच्या मणक्यातील, म्हणजे 12वं हाड जिथे आलं त्या 12व्या हाडापासून अजून खाली येते ते कुठपर्यंत जातं? आता हे 12-30 पर्यंतच असतं. थोरॅसिक 13 पर्यंतच असतं. त्याच्यानंतर ल्युंबर सुरू होतं. मग ते 12 पासून तर डायरेक्ट ल्युंबरच्या 3 पर्यंत ते जे लोकेशन आहे ते कोणाचं असतं? किडनीचं असतं. समजलंय? लोकेशन किडनीचं समजलं? ओके. हे काय दिलेले आहे? टी म्हणजे थोरॅसिक, एल म्हणजे ल्युंबर. तुम्ही बोन्सचा जेव्हा अभ्यास कराल तेव्हा या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. जो पाठीचा कणा आहे त्याच्यात हाडे किती आहे, ठीक आहे, सगळे मिळून किती हाडे होतात, मानेत किती हाडे असतात, कमरेत किती हाडे आहेत, त्रिकास्ती म्हणजे काय, थोरॅसिक म्हणजे काय, ल्युंबर म्हणजे काय, हे सुद्धा आपण जेव्हा बोनचा अभ्यास करतो, अस्थिसंस्थेचा संस्थेचा अभ्यास करतो, त्यामध्ये हे महत्वाचं आहे. ओके. आता आपण काय बघितलं? लोकेशन बघितलं. ठीक आहे. आता पुढे आपण बघू, प्रत्येक वृक्काचे वजन किती असतं पुरुषांमध्ये? बघा, 120 ते 170 ग्रॅम असते. पुरुषांमध्ये वजन सांगितलेलं आहे एका किडनीचं, एका वृक्काचं. किती असतं? पुरुषांमध्ये 120 ते 170 ग्रॅम आणि स्त्रियांमध्ये किती असतं? 115 ते 155 ग्रॅम. ठीक आहे, समजलं? आता बघा, पुरुषांच्या शरीरामध्ये आणि स्त्रियांच्या शरीरामध्ये फरक असतो. त्याच्यामुळे या वजनांमध्ये सुद्धा इथे फरक दिसतो. हे इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवायचं आहे किंवा नोट डाऊन करायचंय. समजलं आहे? पुरुषांमध्ये वृक्काचे वजन किती ते किती ग्रॅम असतं? 120 ते 170 ग्रॅम असतं आणि स्त्रियांमध्ये 115 ते 155 ग्रॅम पर्यंत वजन असतं. ओके.
त्यानंतर बघा प्रत्येक किडनी ही बाहेरच्या बाजूने बहिर्वक्र असते. आता बहिर्वक्र म्हणजे अशी, ठीक आहे, जिथे तुम्हाला दिलेली आहे हे बघा इथे ही किडनी आहे, किडनीचं स्ट्रक्चर आहे बघा कशी आहे, बहिर्वक्र आहे, बाहेरच्या साईडनी बहिर्वक्र असते, आतल्या बाजूने एक खड्डा असतो. हा जो खड्डा आहे बघा, हा जो खड्डा दिसतो आहे आतल्या बाजूने याला म्हणतात हिलम. इथे नाव दिलेलं आहे बघा हिलम, तेच तुम्हाला दाखवलेलं आहे, ठीक आहे, समजलं. याला आपण म्हणतो हिलम. इथे दिसतंय तुम्हाला किडनी कशी आहे, बीन शेपची किडनी आहे, ठीक आहे. कशी आहे ती, बाहेरच्या बाजूने बहिर्वक्र आहे, आतून खड्डा असतो ज्याला हिलम म्हणतो. बेडकांमध्ये हिलम नसते, हे पण लक्षात ठेवा. ओके, याचा अभ्यास करा. कोणामध्ये, कोणाच्या किडनीमध्ये, कोणाच्या वृक्कामध्ये हिलम नावाचा प्रकार नसतो, तर बेडकांच्या म्हणजे फ्रॉगच्या, ठीक आहे, लक्षात आलं. त्यानंतर उजवे वृक्क हे डाव्या वृक्कापेक्षा थोडेसे खालच्या बाजूला वसलेले असते. मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे की जे उजवे वृक्क आहे, ठीक आहे, उजव्या साईडची जी किडनी आहे ती डाव्या साईडच्या किडनीपेक्षा कशी आहे, थोडीशी खाली आहे, खालच्या बाजूला आहे. का आहे ती खालच्या बाजूला, कारण तिथे आपलं लिव्हर असतं, म्हणून ती काय आहे, खालच्या बाजूला आहे थोडीशी. आता बघा काय आहे युटेरस. आता किडनी जी आहे तर किडनीच्या, समजा आपण इकडनं अशी डायग्राम काढली. ओके, आता ही 3D नाहीये पण चालेल. ही युरिनरी ब्लॅडर असतं इथे, ठीक आहे. आता ह्या ज्या तुम्हाला दिसतात ह्या काय आहे, मूत्रवाहिन्या आहेत. त्याच्यावरती आलेलं आहे हे काय आहे, इथे जे आहे त्या या आहेत मूत्रवाहिन्या, याला आपण म्हणतो युरेटर्स, ठीक आहे. याची जी लांबी आहे ही आहे तुमची किडनी. ओके, मग ह्याची लांबी किती आहे, 40 सेंटीमीटर. हे पण लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. जेव्हा युरिन इथे होतं, तयार होतं, किडनीमध्ये युरिन फॉर्मेशन होतं, किडनीमध्ये काय असतात, नेफ्रॉन असतात. नेफ्रॉन काय आहे, किडनीचे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल पार्ट आहे, म्हणजे किडनीचं कार्यात्मक आणि रचनात्मक घटकाला नेफ्रॉन म्हणतात. नेफ्रॉनद्वारे कशाचे शुद्धीकरण केले जाते, रक्ताचे शुद्धीकरण केले जाते आणि युरिन फॉर्म होते आणि ती युरिन जी आहे ती ह्या युरेटर्सद्वारे म्हणजे मूत्रवाहिनीद्वारे युरिनरी ब्लॅडर मध्ये जमा केली जाते आणि त्याच्यानंतर ती शरीराच्या बाहेर टाकली जाते. मग हे जे युरेथ्रा आहे, मूत्रवाहिनी आहे, याची लांबी आहे 40 सेंटीमीटर. ओके, समजलं आहे. त्यानंतर बघा मूत्राशयात विशिष्ट अशा स्नायू असतात, त्यांना आपण काय म्हणतो, डेस्टरस म्हणतो. स्नायू म्हणतात हे आकुंचनास मदत करतात. कोणात असतात ते, मूत्राशय जे असतं ज्याच्यामध्ये टेम्पररी युरिन स्टोअर केली जाते त्याच्यामध्ये स्नायू असतात जे काय करतात, आकुंचनाला मदत करत असतात, ठीक आहे. आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची इलेस्टिसिटी असते. इलेस्टिसिटीचा अर्थच असा असतो की स्नायू जे आहे ते आकुंचन आणि प्रसरण पावण्याची त्यांच्यामध्ये क्षमता असते. ओके, म्हणून आपण काय करतो, युरिन जे आहे तर मनुष्य त्याला कंट्रोल करू शकतो ना. का करू शकतो, कारण आपले जे स्नायू आहे त्यांच्यामध्ये आकुंचन पावण्याची आणि प्रसरण पावण्याची क्षमता असते. ओके, तर आज आपण काय बघितलं, किडनी बद्दल बघितलं. किडनी बद्दल काही माहिती घेतलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे. आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर टिक्कर मराठी सरळ सेवा भरती चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपलं ऍप सुद्धा आहे टिक्कर मराठीचा ऍप, त्याला डाउनलोड करा. तिथे तुम्हाला सर्व प्रकारचे व्हिडिओ, सर्व प्रकारच्या PDF मिळणार आहे. जे आपण इथे लेक्चर घेतो, जे तुम्ही व्हिडिओ बघतात त्याचे जे सगळं तुम्हाला इथे दिसत आहे ते सर्व PDF स्वरूपात तुम्हाला कुठे मिळणार आहे, तर टिक्कर मराठीच्या ऍप मध्ये. जय हिंद.